नमस्कार, जय शिवराय, जय भीम. सिद्धार्थनगरमधील एका महिलेनं जी इथं वास्तविक राहायला आहे का नाही ते पण माहिती नाही, पण तिनं बुधवार पेठेत जाऊन शिवजयंती दिवशी जो नाहक त्रास दिला तिथल्या लोकांना आणि शिवजयंतीमध्ये व्यत्यय निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तो अतिशय निंदनीय प्रकार आहे. कारण छत्रपती हे आमचे आराध्य दैवत आहेत. जसं बाबासाहेबांना आम्ही म्हणतो महामानवांचे विचार एकच आहेत आणि त्यामुळे या महामानवांच्या विचारानं कुठंतरी घातक कृत्याला तिनं दुजोरा दिलेला आहे आणि ती शिवजयंतीचा कार्यक्रम बंद पाडला. 2-3 दिवसांपासून ही गोष्ट करत आहेत. पण आज बुधवारपेठ नाही म्हटलं तर प्रत्येक पहिल्यापासूनच आम्हाला मोठ्या भावाश्रमानच आहे. प्रत्येक वेळेला बुधवारपेठेनं आम्हाला समजून घेतलं आहे, सांभाळून घेतलेलं आणि सिद्धार्थनगर छोटा भाऊ आणि बुधवारपेठ मोठा भाऊ असं बंधुत्वाचं नातं पहिल्यापासून आहे आणि या बंधुत्वाच्या नात्यामध्ये कधीही वितुष्ट निर्माण झालेलं नाही आणि होणार पण नाही. कारण आतापर्यंत इतका मोठा प्रकार घडून सुद्धा ही बांधव आमचे मराठा बांधव इथं पण आलेत. आम्हाला सांगितलं हे सगळा प्रकार पोलीस प्रशासनाच्या समोर आणून दिला आणि सामंजस्यानं जे काय आहे ते होईल असं म्हणून सांगितलं. त्यामुळं मराठा बांधवांना पण आम्ही आश्वासित करतो की इथून पुढं असा कोणताही प्रकार घडणार नाही आणि ह्या महिलेशी आमचा कोणताही संबंध नाही पूर्ण सिद्धार्थनगराचा. आम्ही सिद्धार्थनगरवासीच त्यांना वाळीत टाकायचं की काय हा प्रश्न निर्माण करतो. कारण विनाकारण जर ती ही असे नाहकृत्य करत असेल तर ह्याला सिद्धार्थनगर कधीच दुजोरा देणार नाही आणि बौद्ध बांधव तर आमचे कधीच दुजोरा देणार नाही. धन्यवाद. माझं नाव स्वाती मंगेश काळे, सिद्धार्थनगर, कोल्हापूर. सर्वांना सविनय जय भीम आणि जय शिवराय. काल 1-2-3 दिवसापासून एक निंदनीय प्रकार घडतो आहे की जो शिवजयंतीचा कार्यक्रमामध्ये आमच्या दीपा देशपांडे म्हणून ज्या महिला आहेत त्या महिला तिथं जाऊन हा वेळेचं बंधन नाही आहे, शिवाजी महाराज जयंती तुम्ही अशी कशी करू शकताय, तिथं बाबासाहेबांचं नाव तुम्ही 12 वाजता बंद पाडताय आणि हा कार्यक्रम कसा बंद पाडताय. तर या कार्यक्रमाचा आक्षेप घेऊन त्यानं 2-3 वेळा निंदनीय प्रकार केला. त्या महिलेशी सिद्धार्थनगर कोणत्याही पाठीशी घालत नाही, तिच्या विचाराशी कोणत्याही प्रकारचा सहमत नाही. कारण का की सिद्धार्थनगर आणि जुना बुधवारपेठ हा सलोखा की गेले कित्येक वर्षापासूनचा आहे की जिथं सिद्धार्थनगर आणि बुधवारपेठेतली मुलं असू देत, महिला असू देत, ज्येष्ठ नागरिक असू देत, हातालात घालून जाणारी आमचे समाज आहे. 18 पगड जातींना घेऊन जाणारी हे बुधवारपेठ आहे. त्याच्यामुळे सिद्धार्थनगर आणि बुधवारपेठ ही कधीच वेगळी नाही आहे आणि असणार नाही आहे. त्यामुळे या महिलेने जो प्रकार केला आहे त्याला सर्व सिद्धार्थनगरवासींना आम्ही हा निंदनीय प्रकार मानतो आणि त्या महिलेच्या विरोधात पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मी विनंती करतो. वेगळं नाही आहे. कायम आमचा सलोखा कायम राहिला आहे. आमच्या कार्यक्रमात कोणताही तालमीकडून किंवा आपल्या बुधवारपेठेतील कुठल्याही नागरिकांकडून आम्हाला कधीच आजपर्यंतचा आक्षेप कधी घेतलेला नाही. आणि शिवजयंतीला आमचे सिद्धार्थनगर, अख्खं सिद्धार्थनगर हे शिवजयंतीला तिथं उत्सव म्हणणं साजरी करण्यासाठी सगळी सामील असतात. पण या अशा निंदनीय प्रकारांबद्दल त्याच्यामुळे काय होतं की एकामेका समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून परवा आम्ही आलो होतो. तुम्हाला ते निवेदन पण आम्ही सांगितलं ॲक्च्युली निवेदन तुम्हाला दिलं नाही, पण त्याच्या वेळीच तुम्ही काहीतरी कारवाई करा. नाहीतर मग काय होईल की ते सिद्धार्थनगर आणि हे वेगळं. आता हे आम्ही सगळे एकमेकाला भेटतोय, समजतोय, त्यामुळे आम्हाला माहीत आहे की बाबा सिद्धार्थनगर काय आणि बुधवारपेठ काय आहे. पण बाहेर जाणारा मेसेज हा वेगळा जाईल. कुणाला काहीतरी समजुतीनं जर काही झालं तर याला जबाबदारी आपल्या सिद्धार्थनगरातील आणि बुधवारपेठेतली धरली जातील. तो त्यासाठी योग्य ते कारवाई करावी अशी आमची विनंती संबंधित महिलेवर. आणि मी एक नमूद करतो, ॲक्च्युली दीपा, तिचं देशपांडे नाव आहे, दीपा देशपांडे. म्हणजे ॲक्च्युली तिचा डिवोर्स झालेला नाही, डायव्होर्स तिचं झालेलं नाही अजून. दीपा देशपांडे म्हणून तिचं नाव आहे. हां, आणि साहेब ती बौद्ध नाही आहे, ती ख्रिश्चनच आहे, ती बौद्ध नाही आहे साहेब. ते वयाच्या 25व्या वर्षी तिनं आपल्या चुलतीवर पण हल्ला केला होता तिनं आणि इथं गुन्हा नोंद आहे. शस्त्रानं तिनं हल्ला केला होता व घरातल्या घरात म्हणून त्यांनी ते मिटवून घेतलं आणि कठोर. खरं तर साहेब तुम्ही काल परवाच घ्यायला पाहिजे होते. आम्ही जेव्हा आलो होतो ना ती शांततेचा भंग केला होता. कितीतरी तिनं कायद्याचा भंग केलेला आहे साहेब. तुम्ही साहेब आम्हाला किरकोळ असले की तुम्ही इथं आम्हाला बोलवून हे करता, म्हणजे बांधकर पत्रकार वगैरे आम्ही आहे म्हणून सांगा तुमच्या समाजातल्या लोकांना. तर साहेब काय माहिती आहे काय, तुम्ही खरं तर कदेरकर साहेब तुम्ही का गुन्हा अजून दाखल केला नाही हेच आम्हाला. कुठल्याही आपलं आहे का तुम्हाला साऊंडचे जे सिस्टीमचे परमिशन असतं, मी काय सांगतो ते करा. साऊंड सिस्टीम आम्हाला कायद्याने हे करावं लागतं. 10 पर्यंत परमिशन असतं, काल 12 पर्यंत. एखादा समोरचा समजा तक्रार करतो की 10 नंतर तर मग आम्हाला तिथं थोडं लिमिटेशन येतात. तुम्ही आमचं पण हे करून घ्या. कुठलीही साऊंड सिस्टीम जरी असेल 10 पर्यंत परमिशन असते, 10च्या नंतर वाजलं तर आपण कारवाई करतो. आता त्या दिवसाचा जो प्रकार आता हे 1 वाजेपर्यंत ही चालू होतं, त्याच्यामुळे आमचं पण हे होतं तो असं तुम्ही हे म्हणताय. मग हे करू आपण पुढं. आता इथून पुढं असं काही प्रकार होणार नाही, त्याचे आपण हे करू. तिला पण आम्ही हे करू, कारवाई करू त्याच्यावर. साहेब ते डायरेक्ट त्यांच्याकडे जाते, तुमच्याकडे येऊन आता नाही जाणार ना. डोक्यात कोण मला सांगा, दुसरा कुठला माणूस असेल तर समक्ष इथं येईल ना. ते डोक्यात क्रॅक ह्याच्या आधी 2-3 प्रकरण
त्यांची भांडणं बघितलं ना आम्ही तिच्या घरातल्या घरात, पण तिने असं येऊन काहीतरी कसं सांगायचं माहिती आहे ना, आणि ती शेवटी महिला असल्यामुळे थोडंसं हे होतं. नाही, माझं म्हणणं असं आहे की त्यांच्या घरात तिचा बराच गोंधळ आहे. तिचे चुलते आहे, तिचे भाऊ आहे, तिचे वडील आहे, तिची आई आहे, तिचा नवरा आहे. साहेब त्यांना एकदा बोलून घ्या आणि त्यांना सक्त ताकीद करा की ह्याला हे आवर कोणी घाला का आम्ही घालू, त्यांना सांगा त्याला आम्ही घालू का तुम्ही घालणार आहे. काल रात्री आपल्या पोरं काय लागले तुम्हाला माहिती त्या घरात तसलं काही आपण काय म्हणलो बोलू नका. कोण होता आपली नको त्यामुळे आम्ही काय करू? उगाच काहीतरी वेगळं होणार आहे. त्याच्यामुळे हे नको व्हायला. साहेब ती माथेफिरू पोरगी आहे. तिला आत्तापर्यंत भरपूर वेळा कंप्लीट केल्या, आजपर्यंत तिथे बघितलं तर कधी एकदम वाईट परिस्थिती आहे. आणि आपल्या भागात जर बघितलं सगळ्या वेगवेगळ्या समाजाची लोक राहतात आणि वेगळ्या सामाजिक कार्य म्हणजे ख्रिश्चन समाज असेल, भुई समाज असेल, दलित समाज असतील आणि सगळ्या वेगळे सो आणि ते कार्यक्रम करत असताना तिचा काय बघा पण आहे नाही, ह्याच्या आधी पण केलेलं आहे. नाही ह्याच्या अगोदर नाही साहेब, ही पहिली गोष्ट आहे. ते बघा म्हैशीच्या सगळ्या आहेत ना त्यावेळी पण केलं ते केल्यावर दंगा त्यावेळी गुन्हा केलेल्या दाखल आयोजक आहेत त्या दोघांच्या तारखेला विनाकारण या बाईमध्ये 4 वर्ष व्हॉट्सअपला टेटचं बघितलं सर, तिचे व्हॉट्सअपला टेटर बघितलं तर मराठ्यांना उद्देशून व्हॉट्सअपला टेटर असतात तिचे सगळे आणि एक नंबर साहेब आमचा असा संशय आहे की त्याच्या पाठीमागे कोणतरी एक राजकीय मोठी व्यक्ती आहे साहेब, त्याशिवाय ती दारू करणार नाही. आमच्या भागातला एकही माणूस त्याच्याबरोबर नाही आणि ही एकटी जाऊन दंगल करते, अर्थ काय साहेब. मंगळवारी तिला शिवजयंती पण तिने जाऊन दंगा केला. मंगळवारात पण जाऊन केलं तिने शिवजयंती कधी म्हणतात परवा दिवशी काल नाही काल तुम्ही करणं त्याला लक्ष द्यायला का बाबा, ही निशिप्त आहे म्हणजे चांगला माणूस उद्रेक वाईट वेळ ना डॉक्टर चांगला माणूस असं तर करणार नाही. साहेब आम्ही 2001 पासून आम्ही शिवजयंती करते, आज 26 वर्ष झाली, अजूनपर्यंत काय कधी काय आम्हाला हे झालं नाही. ह्या वर्षी तिने असं हे केले. आणि साहेब फारच भयंकर आहे. फक्त आमची एवढीच मागणी आहे की ही जी घटना घडली आहे त्या घटनेवर चौकशी करून आपण मी चौकशी करून माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. लावलेले होते आणि मराठी गीतांचा कार्यक्रम होता. त्यानंतर तिला समजावून सांगितलं तरी पण तिनं ऐकलं नाही. त्यावेळी आपल्या पोलीस प्रशासनाने तिथं पेट्रोलिंगला गाडी तिथे आली, त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पण तिला सांगायचा प्रयत्न केला. तिने तिच्याशी हुज्जत घातली. तिथून ती गेल्यानंतर आमचा कार्यक्रम बंद झाला. बंद झाल्यानंतर अर्ध्या तासानं आमचे उदय भोसले अध्यक्षतेने आम्ही 5-6 मंडळाचे कार्यकर्ते तिथं थांबलो होतो. ती गाडी घेऊन आमच्या पुढ्यातनं संचालक वाडी आणि उत्सव समितीचा डिजिटल फलक आम्ही तोरसकर चौकामध्ये लावलेला आहे. ते जो फोटो काढला मारुती मंदिराच्या दारात आमचे मराठी कार्यकर्ते होते, त्यांच्याबरोबर तिनं वादविवाद घालून दंगा करून ती तिथनं निघून गेली. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आपल्याला सगळे सिद्धार्थनगरमधील बांधवांनी आम्ही एकत्र आपल्याला भेटायला आलो. ते घडल्यानंतर परत त्या संध्याकाळी रात्री बापू फ्रेंड सर्कलच्या शिवजयंतीचं उद्घाटन आणि कार्यक्रम होता. तर 11 वाजता त्या ठिकाणी जाऊन तिने त्यांचा कार्यक्रम बंद पाडला आणि तिथून परत आमच्या इथं तोरसकर चौकामध्ये येऊन आमच्या चाललेल्या कार्यक्रमामध्ये दंगा केला. 1 दिवस 2 दिवस ठीक आहे, आम्ही समजावून घेऊ शकतो. अशा लोकांच्यामुळे आमचे कार्यक्रम आम्ही बंद करायचे पाहिजे, त्या करायच्या नाही. आणि काल मुख्य दिवस जो शिवाजी महाराजांच्या छत्रपतींचा आपला जो होता, तर त्या ठिकाणी काल तिनं येऊन त्या कार्यक्रमामध्ये भजन चालू असताना माईक हिसकावून घेणे, दंगा करणे असा प्रकार केला. महिला समजावून सांगत असताना महिलांना शिवीगाळ केली आणि अट्रॉसिटीची धमकी द्यायला लागली. आणि तुम्ही शिवाजी महाराजांची जयंती कशा प्रकारे साजरी करता हे मला बघतो, ह्याच्यातनं तिथं दंगा काल चालू झाला. वेळीच पोलिसांची गाडी तिथं आल्यामुळे ती गाडीत बसली, त्यामुळे ती काल जो उद्रेक किंवा तणाव होणार होता तो तिथं थांबला गेला आणि आपण स्वतः त्या ठिकाणी साक्षीदार होता. मग अशा लोकांच्यामुळं आम्ही एकत्र सिद्धार्थनगर आणि बुधवारपेठ एकत्र राहतोय, एकत्र एकमेकाच्या सणामध्ये आम्ही आनंदानं जातोय आणि ह्या लोकांच्यामुळं आमच्यामध्ये विनाकारण तेढ निर्माण व्हायला लागले. मग अशा जे वृत्तीची लोक आहेत किंवा ही जी महिला आहे हिच्यावर आपण योग्य ती कारवाई करा. कारण आज आणि आमचा कार्यक्रम आहे, उद्या मिरवणूक आहे. ह्यात जर काही झालं तर साहेब कंट्रोलमध्ये आमच्या काही राहणार नाही आणि समाजामध्ये कोल्हापूर शहरामध्ये ह्याचा मेसेज वेगळा नाही. आणि उद्या लोकांना वाटेल की मराठा दलित किंवा आपले शिवभक्त बाबासाहेबांचे हे यांच्यात बांधलं झालं हे झालं, तर हे काही होता कामा नये. आम्ही एकत्रच आहे सिद्धार्थनगर आणि आम्ही काही वेगळं नाही. पण साहेब आपण त्या महिलेचा योग्य तो बंदोबस्त करायला लागतो. रजनीकांत बोला की तुम्ही जरा.